हाय एव्हरीवन. तर आज आम्ही निघालो आहोत जय भवानी हॉटेलला आणि इकडे माऊ तर खूप तयार झालेली आहे. माऊ खूप एक्सायटेड आहे. सो बाहेर कुठे जायचं म्हटलं तर आम्ही खूप उत्साही मूर्ती असतो, त्याच्यामुळेच आमच्या आईबाबांनी नाव आम्हाला उत्सव मूर्ती ठेवलेलं आहे. आणि माऊने मस्त ऊन बाहेर कडक पडलं होतं, त्याच्यामुळे कॅप वगैरे घातली होती. थोडंसं तिकडं चिडवलं होतं, त्याच्यामुळे असा रुसवा फुगवा आला होता मॅडमला. आणि नाक तर बघा, इतकं चिडकं नाक आहे ना आमच्या परीचं. खूप 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 चिडलेली होती, पण तरीसुद्धा बाहेर जेवायला जायचं, त्याच्यामुळे मूड चेंज करून आता हसत खुशीने बाय करत निघाली होती. आणि बाहेर बघितलं तर एवढं कडक ऊन पडलं होतं, रस्त्याला तर कोणीही जास्त माणसं दिसत नव्हती. नेहमी हा रस्ता एवढा गजबजलेला असतो, पण आज एवढ्या उन्हामुळे या रस्त्याला जास्त काही लोकांची गडबड नव्हती. कात्रजचा बोगदा लवकरात लवकर पार करायचा होता आणि लवकर खेडशिवापूरला जाऊन जेवणाचा बेत मारायचा होता. कधी एकदा जेवण समोर येते, तंदूर घेतोय, कधी मटण थाळी घेतोय, असं झालं होतं. कात्रजचा बोगदा चालू झाला आणि आम्ही हर हर महादेव करायला स्टार्ट झालो. कोणी काहीही म्हणू द्यात, पण आम्हाला मात्र निसर्गाचा आनंद घ्यायचाच असतो. आणि आम्ही केव्हा निसर्गात जातोय, कधी सगळ्याचा आनंद घेतोय आणि फिरतोय, हे आम्हाला हवं असतं. बाकी आम्ही इथे जय भवानी हॉटेलला आलो होतो. मेनू कार्ड पाहायची गरज नाही आहे, कारण रेग्युलर येत असतो, त्याच्यामुळे सगळंच आता पाठ झालेलं आहे ऑलमोस्ट. पहिलं आल्या सोलकडी घेतली, कारण उन्हाचा ताप खूप होता, त्याच्यामुळे पहिलं काहीतरी थंड प्यावं. थम्सअप फ्रुटी हे पिण्यापेक्षा आम्ही असा विचार केला की पहिली सोलकडी प्यावी. मावचे पप्पा म्हटले की सोलकडी आहे ओके, पण ही सोलकडी थोडीशी घट्ट होती. आम्ही जी कोकणात प्यायलो होतो ती सोलकडी थोडी पातळ होती, पण चव मात्र छान होती. अन्नाला कोणी नावं ठेवू नये, त्याच्यामुळे जे होतं ते गुड अँड वेल छान होतं. सो बघता बघता आम्हाला पहिलं इकडे स्टार्टर म्हणून सलाड आलं होतं. आणि सलाड पाहिलं तर मग पुढच्या मेनूची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. पण आम्ही वाट बघून फायदा काय, इकडे माऊला तर सारखा फोनच हवा होता. माऊ इकडे स्क्रोल करत करत पाहत होती फोन, तितक्यात आमची आलेली तंदूर पाहून काय आम्हाला राहावलं नाही, त्याच्यामुळे आम्ही पटकन त्याच्यावर तुपाची धार सोडून कधी एकदा खातोय असं झालं होतं. जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे माऊच्या पप्पांनी घेतला होता थम्सअप. आणि त्यांच्या पचनक्रियेसाठी थम्सअप मात्र त्यांचा सगळ्यात पहिला कोल्ड्रिंक आहे. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निवांत बाहेर आलो होतो. मूड चालला होता आईस्क्रीम घ्यायचा, पण असं वाटलं की उगाच तोंडाची चव आता का बिघडवायची, एवढं छान चमचमीत जेवण झालंय. सो त्याच्यामुळे म्हटलं आता आईस्क्रीम न खाता डायरेक्ट घरी जाऊयात. सो ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.